गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या जगामध्ये जर खरा धर्म जर कोणता असेल ना तर ते खरे बोलणं आहे, म्हणजे सत्यता आहे ना ती कधीच कोणाच्या बंधनामध्ये नसते। म्हणजे सत्य मुक्तच असतं ना, ते बंधनात कधी ठेवता येत नाही। आणि प्रामाणिकपणा आहे ना तो अमूल्य असतो, त्याची किंमत कधी करता येते का बरं? कधीच करता येत नाही। आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही, पण आपण कोणाच्या आजूबाजूला राहावं हे मात्र आपल्याच हातात असतं ना। पण मनुष्य तसं करतो का बरं? मनुष्य जी संगत धरायची नसेल त्या संगतीमध्ये राहतो। जे चांगलं असेल ना ते तो जवळ करत नाही आणि परत त्याच्या नशिबामध्ये परत दुःख येतं। त्याला जबाबदार स्वतःचा असतो ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर आधी मन सुंदर करायला हवं। आणि आयुष्यातील प्रत्येक दिवस आहे ना हा एक नवा पाठ आहे। गोड बोलणं आणि प्रेमाने वागणं हेच खरं पुण्य आहे। म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना देव नेहमीच साथ देत असतो। भले तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल पण त्या दुःखांचा शेवट मात्र सुखामध्ये होतो। तुम्हाला सुद्धा तुमच्या मनामध्ये निर्माण होत असलेले हे प्रश्न आहेत ना, भरपूर प्रश्न असतात की भरपूर भक्ती करून माझ्या जीवनात दुःख आहे, पण वेळेची वाट बघा। ही वेळ आहे ना ती वेळ नक्कीच तुम्हाला दाखवून देणार आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, कान भरणारी माणसं आहेत ना ती डोक्यावर जेव्हा बसली ना की जीव लावणारी माणसं दूर जातात। म्हणूनच जीव लावणाऱ्या माणसांना लांब जाऊन देऊ नका। जीवनामध्ये तुमच्या किती जरी दुःख असतील ना तरी कधी ते तुमच्या सुखामध्ये सहभागी होतील, दुःखामध्ये सहभागी होतील। म्हणून अशा माणसांना लांब देऊन जाऊ नका। पण आपल्या जीवनाचं हे सत्यच आहे ना, पैशामुळं मनुष्यानं चांगल्या लोकांना लांब जाऊन देतो आणि वाईट लोकांना जवळ आणतो। मग आपल्या कर्माचे भागीदार आपणच असतो ना। म्हणून आपण आज गरुड पुराणातील हे सत्य परिस्थिती आहे ना, गरुड पुराण नक्की मनुष्याला काय सांगतो? गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये जर या पुराणाचा अध्यात्म आहे ना, जर मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये निर्माण जर केला ना तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मनुष्य कसा बाहेर निघू शकतो याचं पूर्ण विश्लेषण या निरूपणामध्ये आलेलं आहे। गरुड पुराणानुसार आपल्या या सनातन धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे ना की जेव्हा शरीराचं निधन होतं तेव्हा आत्मा याच जगात दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते। मात्र आपण या आयुष्यामध्ये संचित केलेलं धन असेल किंवा माया या जगामध्ये राहतात। आपण रिकाम्या हाताने या जगामध्ये येतो आणि रिकाम्या हाताने जातो ना। पण आपल्या सनातन धर्मामध्ये असं सुद्धा मानलं जातं की मृत्यूनंतर काही गोष्टी अशा असतात ना ज्या आपल्या सोबत जातात। या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही, तर त्या आपल्या पूर्वजन्मांचे संकेत सुद्धा देतात। भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अशा या 5 गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत सुद्धा जातात। म्हणजे गरुडजी खूपच अस्वस्थ होते।
जसं की त्यांना कोणतीही चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्ण बरोबर संवादात पूर्णपणे लक्षही नव्हतं. म्हणजे एक दिवस गरुडजी आणि श्रीकृष्ण स्वारी आहेत ना, ते भ्रमण करत होते. अशा वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या हे लवकरच लक्षात आलं की गरुडजींचं माझ्या गोष्टींकडे लक्ष नाही. आणि भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारलं. तेव्हा गरुडजी म्हणाले, मृत्यूनंतर मनुष्य नक्की काय घेऊन जातो बरं? गरुडजी भगवान विष्णूंचे परमभक्तच ना, आणि वाहनसुद्धा आहेत आणि प्रभूच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहणारे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये जीवन आणि मृत्यूच्या या गोड रहस्याबद्दल अनेक प्रश्न उमटत होते. ते अस्वस्थ होते आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे. हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतोय, यामुळे मला खूप चिंता वाटते. मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय होतं बरं? मृत्यूनंतर आत्म्यासोबत कोणकोणत्या गोष्टी जातात? कृपया मला आहे ना हे गोड रहस्याबद्दल सविस्तर सांगा. तेव्हा गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे हसले आणि त्यांनी पाहिलं की ही गरुडजींची जिज्ञासा सामान्य नाही, तर जीवन आणि मृत्यूच्या गहन आध्यात्मिक रहस्याशी संबंधित आहे. त्यांना माहीत होतं की याचं उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडं प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, हे गरुड, तू खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारलेला आहेस. मृत्यू हे जीवनाचं चक्र आहे आणि प्रत्येक जीवाला याचा सामना करावा लागतो. पण हे लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो, आत्मा अमर असतो. म्हणजे आत्मकथा जन्म घेत नाही किंवा मरत नाही, तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मात्र या प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात, जी आज तुला या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत राहतात. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचं हे बोलणं पूर्ण लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, मी उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत बरं? मला त्याचं सखोल ज्ञान द्या. भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्यानं उत्तर दिलं, गरुडजी, सगळ्यात अगोदर आपण कामनेबद्दल बोलूया. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही कामना आहे ना, ही कामना नाही, ती शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढत नेते. ही कामना आहे ना, माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा, त्याच्या सगळ्या लालसा असतील त्याच्याबरोबर जातात. पण गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या बोलण्याचं अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे, हे प्रभू, आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का बरं? बघा, कसं ही कामना आहे ना, नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते. श्रीकृष्णांनी त्या गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून घेऊन उत्तर दिलं, हे गरुडजी, कामना ही अशी वस्तू आहे ना जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं शरीर नष्ट होतं, पण त्याच्या कामना, त्याच्या इच्छा त्याला पुन्हा जीवनामध्ये येण्यासाठी भाग पाडतात. आणि म्हणूनच आपल्या या धर्मशास्त्रामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे ना की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छा त्याग करणं नक्कीच आवश्यक असतं ना. जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घेतात. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या गोष्टीवर विचार केला आणि विचारलं,
हे प्रभू, याचा अर्थ असा आहे की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले, बरोबर आहे. गरुड इच्छा या माणसाला या संसाराच्या या चक्रीव्यूहामध्ये बांधून ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या कामापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आज या कारणामुळं धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे ना की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे. गरुडजींना समजलं की कामना ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता मला दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा, जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी, दुसरी गोष्ट म्हणजे वासना. बघा, ही देखील कामनांचाच एक प्रकार आहे, पण ही विशेषतः भौतिक आणि सांसारिक सुखांच्या या इच्छांशी संबंधित असते. वासना ही एक अशी वस्तू आहे ना ज्याचा शेवट करणं खूप कठीण असतं. म्हणजे मृत्यूच्या जवळ पोचलेली वासना ही ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जे माणसाला बांधून ठेवत असते. गरुडजींनी पुन्हा विचारलं, हे प्रभू, असं शक्य आहे का? वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन, बुद्धी आणि आत्म्याचा संपूर्ण शुद्धीकरण हे आवश्यक आहे. फक्त ध्यान, तपस्या, देवाची भक्ती याद्वारे माणूस वासनांपासून मुक्त होऊ शकतो. याच कारणामुळं अनेक साधू ऋषी आपले जीवन आहेत ना ही तपस्या आणि साधनेमध्ये व्यतीत करतात, जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. गरुडजींनी हा गहन विचार करून विचारलं, हे प्रभू, वासनासुद्धा पुढच्या जन्मामध्ये सोबत जाते का? भगवान श्रीकृष्णांनी बघा डोकं आळवून सांगितलं, नक्कीच जाते. ही वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मामध्ये सोबत असते. जशा कामना माणसाला शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात ना, तशाच वासना त्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी प्रेरित करतात. जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि याच कारणामुळं आपल्याला आपल्या आयुष्यात या वासनांपासून दूर राहण्याचं शिक्षण दिलं जातं. आता गरुडजींनी तिसऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते. गरुडजी, तिसरी गोष्ट म्हणजे कर्म. कर्म माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माणूस आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म करतो ते त्याच्यासोबत जातं. मग ते चांगले कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या, माणसाच्या सोबत मृत्यूनंतर कर्मच राहत असतात. आणि कर्मच माणसाच्या पुढच्या जन्माची दिशासुद्धा ठरवत असतात. जर माणसानं आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मामध्ये सुख आणि शांती मिळते. पण जर त्याने पापकर्म केलेले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो. गरुडजींनी विचारलं, हे प्रभू, कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का की जीवनामध्ये जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो? याच कारणामुळं आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल. कर्माची गती अशी असते ना की 7 जन्मापर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही. म्हणजे चांगले कर्म कुठेही उभे राहतात, आपल्या संकट काळामध्ये आपली साथसुद्धा देतात. कर्म चांगले असल्यावर देवही आपली मदत करतो, आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे आपल्याला नियम सांगितलेले आहेत ते नियम जर आपण काटेकोरपणे पाळत असू तर आपला विजय निश्चितच आहे ना. परस्त्री माते समान परधन भयावं, हे नियम आहेत ना ते आपण आयुष्यामध्ये नक्कीच पाळले पाहिजेत.
पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्षच करतो ना. आपल्याला परस्त्री आपल्या मातेसमान दिसते का बरं? कधीतरी या गोष्टीचं विश्लेषण आहे ना, या गोष्टीचे जे प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तरसुद्धा आपणच देत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा आपल्या पाठीशी उभा राहतो ना, म्हणून मनुष्यानं चांगले कर्म करावं ते आपल्या बरोबर येत असतात. गरुडजींनी गांभीर्यानं श्रीकृष्णांच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, हे प्रभू, आपण मला चौथ्या गोष्टीबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ही चौथी गोष्ट म्हणजे कर्ज आहे. आणि कर्ज हा असा बोजा असतो जो माणसासोबत मृत्यूनंतर सुद्धा राहतो. जर कोणी कर्ज घेतलेलं असेल आणि ते भरलं नसेल तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मात आपल्यासोबत जात असतं. गरुडजींना थोडं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, कर्जसुद्धा खरंच ते मृत्यूनंतरसुद्धा आत्म्यासोबत राहतं का? बघा श्रीकृष्ण स्वारींनी मान हलवत उत्तर दिलं, हो नक्कीच. हे कर्ज आहे ना, ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा पाठलाग सोडत नाही. मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही. हे एक असं बंधन बनतं जे आत्म्याला बांधून ठेवतं. जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाचा भरणा करू शकला नाही तर तो बोजा पुढच्या जन्मात त्याच्या सोबत जात असतो. हे कर्ज केवळ आर्थिक नसतं तर ते भावनिक आणि मानसिक सुद्धा असतं, अगदी आध्यात्मिकी असू शकतं. गरुडजींनी गंभीरतेने ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, हे ऐकून मला आश्चर्य वाटत आहे की कर्जाचा परिणाम इतका खोलवर असू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनामध्ये चांगले कर्मच करायला हवेत नाहीत, तर कुणाकडून घेतलेलं कर्जही वेळेमध्ये फेडायला हवं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मामध्ये परत कर्जाचा डोंगर उचलावा लागतो. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात, मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत. माता पित्याशिवाय व गुरुशिवाय कोणाचेही उपकार आहेत ना, ते मनुष्यावर कर्ज म्हणून पाहिले जातात. म्हणून आपल्या माता पित्यांनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे ना, त्यांचं हे अनन्य उपकार आपल्यावर असतात. या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्धापकाळामध्ये देखील त्यांची खूप काळजी घ्यावी. कारण माता पित्याचे आशीर्वाद आहेत ना, मुलांसाठी खूप चांगले असतात, ते फळदायी ठरतात ना. म्हणून मनुष्यानं कर्ज घेतलं तर ते फेडायला हवं. कर्ज नाही फेडलं ना तर ज्याच्याकडून कर्ज घेतलं आहे त्या व्यक्तीचा तळतळाट तर लागतोच, पण ते कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मामध्ये आपल्याबरोबर येतो. म्हणून घेतलेले कर्ज फेडायला हवं. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, गरुडजी, हे कर्जाचं ओझं खूप जड असतं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये म्हटलं आलं आहे ना की कुणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडलं पाहिजे. गरुडजींची ही संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक समजून घेतली ना, मग पाचव्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आपण मला पाचव्या गोष्टींबद्दल सांगा. आता मी तुला पाचव्या गोष्टींबद्दल म्हणजे सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो, जी मृत्यूनंतर ही आत्म्यासोबत राहते. ही आत्म्यासोबत राहणारी पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुम्ही काही केलं नाही तरी चालेल. तुम्ही तुमची कर्तव्य पार करत असताना तुमच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग नक्कीच घडायला हवा. जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती नसणार आहे ना, तोपर्यंत तो समाधानापासून वंचित राहणार आहे. म्हणून भक्ती ही सर्वात पवित्र असते. ही शाश्वत वस्तू आहे ना, जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते. ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शन करत नाही, तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे, सर्वात उच्च मार्ग आहे.
गरुडजींनी भगवंतांकडे श्रद्धेने पाहत विचारलं, प्रभू कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा. ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पूर्वजन्मावर काय परिणाम होतो बरं? भगवान श्रीकृष्ण गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले, हे गरुडजी, भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्याला ईश्वराला अर्पण करतो. हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचं रक्षण करत नाही, तर मृत्यूनंतरही आत्म्याला योग्य मार्गदर्शन करत असतं. गरुडजींनी उत्सुकतेने विचारलं, हे प्रभू, भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का? श्रीकृष्णांनी समजावत म्हटलं की गरुड, जेव्हा मनुष्य सच्च्या हृदयाने ईश्वराला शरण जातो आणि आपल्या सर्व कर्मांचं फळ ईश्वराला अर्पण करतो, तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनापासून मुक्त करते. ही भक्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही चांगलं किंवा वाईट घडतं ते ईश्वराची इच्छा मानून स्वीकारण्याची ताकद देते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो, तेव्हा त्याचं कर्मही त्याला बांधत नाही, कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करत असतो. गरुडजींनी हा गहन विचारामध्ये मग्न होत विचारलं, हे प्रभू, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी, भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती करणं अत्यंत कठीण आहे. भक्ती ही आज्ञाला भगवंताशी जोडणारा पूल आहे. जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो, तेव्हा तो संसारातील सर्व दुःख बंधनापासून मुक्त होतो. गरुडजींनी पुढे विचारलं, हे प्रभू, ही भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते का, की ती पुढच्या जन्मातही सोबत राहते? भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट करून सांगितलं, भक्ती ही अमर शक्ती आहे, जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते. जर एखादी व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो, तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मात त्याचं मार्गदर्शन करते. म्हणूनच अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्तीची आठवण पुढच्या जन्मात भगवंताची आराधना करत असतात. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो, तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही, तर पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत राहत असते. भक्ती एक अनमोल अशी संपत्ती आहे ना, जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करते. ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते. गरुडजींनी भगवंताला विचारलं, हे प्रभू, भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धती आहेत का? श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे गरुड, भक्तीत कोणतीही पद्धत नाही, समर्पणावर आधारित असते. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना. आपण कधी कधी असं विचार करतो, भगवंताच्या जवळ जाण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे का बरं? कधीच कोणता शॉर्टकट नसतो. जर मनुष्यानं निर्मळ मनानं, सत्यता, खरं बोलणं, जर निर्मळ मनानं, प्रेमळ स्वभावानं भगवंताचं जर नामस्मरण केलं ना, तर मनुष्य नक्कीच भगवंतापर्यंत पोचू शकतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला भक्ती करण्यासाठी जास्त विचारांची गरज नसते, भक्ती करण्यासाठी जास्त आकलेची गरज नसते. फक्त मन आपलं निर्मळ असायला हवं. ज्याचं मन निर्मळ आहे ना, शुद्ध भाव आहे, ज्याचा शुद्ध मन असेल ना, त्याच्यासोबत भगवंत नक्कीच असतो. भगवंताला बोलवावं लागत नाही. आपले विचार, आपले कर्म भगवंताला आपल्याजवळ आणत असतात. म्हणून ही श्रद्धेची आवश्यकता असते. जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो ना, तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो. भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेले प्रेम आणि निष्ठा. गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले, हे प्रभू, आपण या महान सत्याची जाणीव करून दिली, जी मृत्यूनंतर ही आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोचवते. गरुडजींनी या गहन समाधानानं म्हटलं, हे प्रभू, आपण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना,
ही श्रीकृष्ण स्वारी आणि गरुडजींचा संवाद आपण ऐकला. पण या संवादानं आपल्या मनुष्यानं काय घ्यावं बरं? म्हणजे कामना, वासना, भक्ती, कर्ज आणि पुण्यकर्म ह्याचं मनुष्याच्या सोबत आहेत ना, कायमचे असतात. पण श्रीकृष्ण स्वारी तेव्हा असून म्हणाले, गरुडजी, हा संसार कर्म आहे ना आणि फळाच्या नियमाने चालत असतो. जसं मनुष्य जे कर्म करतो तेच त्याचं भविष्य ठरवतं. म्हणून जे अत्यावश्यक आहे ना की आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करू, आपल्या इच्छांना, वासनांना नियंत्रित करू, कर्जमुक्त राहू आणि पुण्यकर्मांना महत्त्व देऊ, तेव्हाच मनुष्य सुंदर आयुष्य जगतो ना. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये अशा नक्कीच गोष्टी येत असतात की या गोष्टींना दुजोरा देण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. पण कधीकधी आपण आहोत ना, हे सत्यकर्म विसरून जातो. पैशाच्या आवेशामध्ये, पैशाच्या लोभामध्ये येऊन या सर्व गोष्टी आपण विसरून जातो. कारण का बरं? कारण आपल्याला पैसा हवा असतो, धन हवा असतो. म्हणजेच मनुष्य हा लोभापायी त्याची सत्यता हरवून बसतो. मनुष्य लोभापायी त्याचे नातेसंबंध हरवून बसतो. आणि वाईट संगतीला मनुष्य लागतो ना, त्याचं कारण लोभ आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये लोभ निर्माण होतो, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो, तेव्हा त्याच्याकडे कितीही संपत्ती जरी असेल तरीही ती लयास जायला वेळ लागत नाही. म्हणून आपल्याकडे जे काही आहे ना, जे भगवंतानं दिलेले सर्वश्रेष्ठ आहे असं समजून आपण कर्म करत राहावं. जर आपण आपली कर्मश्रेष्ठ जर असतील ना, तर आपलं जीवनसुद्धा सुंदर होईल. पण मनुष्य मात्र या जीवनामध्ये हे सर्व विसरून जातो. मग तुझ्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होईल ना. म्हणून मनुष्यानं संकल्प करायला हवं. संकल्प कसा करायचा बरं? बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. बऱ्याच काळापासून एक ऋषी यज्ञ करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्या यज्ञाला काही यश येत नव्हतं. एकदा त्याच्या आश्रमामध्ये जवळून राजा विक्रमादित्य चाललेले होते. त्यांनी त्या ऋषीची ही उदासी पाहिली आणि म्हणाले, ऋषीवर, तुम्ही अशी उदास का आहात बरं? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होत आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास निराश राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही, ते मला योग्य वाटत नाही. त्यावर ऋषी म्हणाले, महाराज, मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करत आहे, पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही. त्यावर राजे विक्रमादित्य त्या म्याणातील तलवार काढून म्हणाले, एवढीच गोष्ट आहे ना, मी आता या क्षणी संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञामध्ये अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी या तलवारीनं माझं शिर कापून या यज्ञामध्ये आहुती देईल. यानंतर राजानं आपल्या आहुत्या दिल्या आणि काही वेळातच त्या यज्ञामध्ये अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू माझ्याकडून वर मागू शकतोस. त्यावर राजा म्हणाला, या ऋषींची इच्छा पूर्ण करा, त्यांचा यज्ञ संपूर्ण करा. त्यांच्या यज्ञाचं त्यांना फळ आहे ना, ते मनोवांछित फळं त्यांना मिळू द्या. यावर ऋषी म्हणाले, राजा, तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतलं, पण मीही खूप प्रयत्न केलं होतं की आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीचं प्रकट कसं काय केलं. यावर राजा काही बोलण्या अगोदरच अग्निदेव उत्तरले, ऋषीवर, राजानं जे काही केलं ना त्यात त्यांचा स्वतःचा काही हेतू नव्हता आणि त्यांचं कार्य हे दृढ निश्चयानं ध्यानपूर्वक केलं होतं. त्यामुळं ते कार्य सफळ झालं, म्हणून मी त्वरित प्रकट झालो. याचं तात्पर्य काय बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, संकल्पपूर्वक केलं जाणारं कोणतंही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करतं. म्हणून आपण जी भक्ती करत असू, आपण ज्या श्रद्धेनं, मनोभावानं, विश्वासानं केलेली भक्ती आहे ना, विश्वासानं केलेलं भगवंताला बोलावं नाही, नक्कीच भगवंत आपल्या हाकेला साथ देत असतो. पण जर आपण अवगुण करून भगवंताची भक्ती करत असाल, आपण जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊन
स्वतःला सुखी करत असाल तर ते सुख जास्त दिवस टिकणार नाही. ते सुख नक्कीच एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. ते जास्त दिवस टिकणारं असतं का? जर दुसरा आपल्या सुखामुळं दुःखी होत असेल तर ते सुख आहे ना, ते क्षणिक सुख असतं. म्हणून जास्त विचार करत जाऊ नका. तुमच्याकडे जरी कमी धन असेल, कमी पैसा असेल तरीसुद्धा काही हरकत नाही. जास्त पैसेवाला बघा हवेमध्ये चालतो का बरं? नाही ना, त्याला जमिनीवरच यावं लागतं ना. विमानामध्ये बसलेला माणूस किती वेळच विमानात राहू शकतो? काही तासानंतर त्याला खालीच यावं लागतं ना. म्हणून आपल्याकडे किती धनसंपत्ती आली, किती जरी पैसा आला तरी आपले पाय जमिनीवर ठेवा. भगवंताशी कनेक्ट राहा. जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये निरंतर घडेल ना, तेव्हा या जीवनाचं सत्य आपल्याला कळणार आहे. म्हणून भरपूर आभाळी तुम्ही उडा, भरपूर पंख तुम्हाला येऊ द्या. आणि हे जमिनीवरचे पाय आहेत ना, ते कधीच निष्ठून देऊ नका. जेव्हा जमिनीवरचे पाय निसटतील तेव्हा तुम्ही आकाशातून कधी खाली पडाल ना, ते समजणार सुद्धा नाही. म्हणूनच चांगल्या गोष्टीमध्ये सहकार्य करा, अन्नदान करा. दान जेवढं करता येईल ना तेवढे दान करा. भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. खरा धर्म आहे ना, हाच धर्म आहे. म्हणून नेहमी सत्य बोला, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. हाच खरा परमार्थ आहे. जर तुम्ही परमार्थ दुसरा काही समजत असाल तर ती तुमची भूल आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा परमार्थ आहे. जर तुम्ही जास्त माळा घालून, जर तुम्ही जास्त टिक्का लावून, जर तुम्ही जास्त अंगावर वेडेवाकडे कपडे घालून हा तुम्हाला परमार्थ वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे. आपल्यामुळं दुसऱ्याच्या जीवनात सुख निर्माण करणं हाच खरा परमार्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.